राजकारणात एका रात्रीत बदल घडतात. कृपाल तुमानेंचं सूचक वक्तव्य. तर आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात, राष्ट्रवादीला कमी जागांवर समाधान मानावं लागेल, तुमानेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे जर राम मंदिराच्या कार्यक्रमाला येत नाहीत तर त्यांना जबरदस्ती करण्यात येणार नाही. बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे, पण याचा अर्थ असा नाही की उद्धव ठाकरेंसंदर्भातही आदर असावा. गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत एलईडीवर अयोध्येतील सोहळा पाहावा. संजय राऊतांसह सगळ्या मंडळींनाही दाखवावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांची टीका. रायगड जिल्ह्यातील भाजप राष्ट्रवादीमधील वाद चव्हाट्यावर. भाजपचा लोकसभा उमेदवारीसाठी दावा तर सुनील तटकरेंना उघडपणे विरोध. राष्ट्रवादी युवा महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री दादा भुसेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. बैठकीकडे विरोधी पक्षाची पाठ. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये. आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनंतर मकरंद नार्वेकर यांचा इशारा. तसंच रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने पारदर्शकता ठेवावी, मकरंद नार्वेकरांची मागणी. खासदार भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे स्वीय सहाय्यक उपेंद्र मुळे यांच्या भावना ॲग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस. कंपनीशी संबंध नसून या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिले नाही. भावना गवळींचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.